काल पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 192/2026 कलम 64(1) 75(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 4 आणि 12 पोक्सो ऍक्ट अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील ज्या फिर्यादी आहेत त्यांची एक 17 वर्ष 5 महिने अल्पवयीन अशी पीडिता मुलगी आहे। ती कॉलेजमध्ये शिकत आहे आणि त्याचप्रमाणे यातील जो संघर्षग्रस्त बालक आहे तो सुद्धा 17 वर्षाचाच आहे। दोघांची ओळख स्नॅपचॅट या सोशल मीडिया ऍप द्वारे झाली आणि त्यानंतर कालांतराने त्यांची भेटीगाठी वाढल्या आणि आपसामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले। 11 एप्रिलला सदर अल्पवयीन जो विधी संघर्ष बालक आहे त्यांनी सदर मुलीला पीडिता जी आहे तिला घरी बोलवून मी तुझ्याशी लग्न करतो असं सांगून तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये कदाचित ते अल्पवयीन आहे त्यांना तेवढे समज नाही आणि त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊन नंतर सदर मुलाने त्या मुलीशी बोलचाल बंद केली। तर त्यानंतर सदर पीडितेने आपल्या आईला घडलेली सगळी हकीकत सांगितली। त्या पीडिता आणि फिर्यादी काल पोलीस स्टेशनला हजर आल्या होत्या। त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज रोजी सदर गुन्ह्याचे जे तपासी अधिकारी आहे PSI रमेश शेख हे त्या अल्पवयीन संघर्षग्रस्त बालकाला CWC समोर हजर करीत आहेत। आजकालच्या आता या परिस्थितीमध्ये आपल्याला वारंवार अशा घटना पाहायला मिळत आहेत की अल्पवयीन मुलं मुली ज्यांचे आई वडील प्रामुख्याने नोकरी धंद्यात किंवा कामामध्ये व्यस्त आहेत, असं त्या घरी त्यांची जे टीनेजर मुलं आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा ते काय करत आहेत, कोणाला भेटत आहेत, मोबाईल जर त्यांच्याकडे असेल तर त्यावर नेमकं कोणासोबत चॅटिंग करत आहेत किंवा काही व्हिडिओ मेसेजेस शेअर करत आहेत का, याबाबत सर्व पालक थोडासा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष करत असतात आणि त्याचा परिपाक म्हणून अशा प्रकारचे पोक्सो सारखे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत। ऍक्च्युली तसं पाहिलं असता या मुलांना कदाचित त्याची तेवढी गांभीर्य किंवा त्याचा तेवढा काय गंभीर परिणाम होऊ शकतो याची जाणीव नाही। एक छोट्याशा चुकीमुळे, छोट्याशा म्हणण्यापेक्षा गंभीर चुकीमुळे त्यांचं पूर्ण करिअर किंवा मग आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। प्रत्येक पालकाला नागपूर शहर पोलिसांतर्फे विनंती आहे आणि तहसील पोलिसांतर्फे सुद्धा विनंती आहे की तुमची जी मुलं आहेत ते कोणत्या कॉलेजमध्ये शिकतात, त्याचं फ्रेंड सर्कल काय आहे, कोणती मुलं मुली त्यांचे फ्रेंड्स आहेत, त्यांच्या आपसामध्ये कोणत्या लेवलला रिलेशन्स आहेत, याबाबत थोडेसे आपण जागरूक राहून मुलाशी मैत्रीपूर्ण वागून जर आई वडील बनून आपण जर त्यांना प्रश्न विचारले तर कदाचित सांगणार नाहीत, घाबरतील, परंतु तुम्ही जर त्यांना फ्रेंडली वागून जर त्यांच्याकडून काढून घेता आलं की नेमके कोणासोबत मैत्री आहेत आणि ती कुठल्या लेवल पर्यंत आहे याची जर तुम्ही माहिती जर काढून या पोक्सो सारख्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यापासून त्यांना वाचवू शकता, याबाबत सगळ्या पालकांनी अत्यंत गांभीर्याने पाहणं अत्यंत आवश्यक आहे।